नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2025मध्ये प्रदान केलेले पुरस्कार आणि त्याविषयी डिटेल्स माहिती. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि त्याचबरोबर नोट्स काढत चला. अतिशय महत्त्वाचे. चला तर आपण सुरू करूया. हा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार 2024. बघा, त्याचे विजेते कोण आहेत? सुधीर रसाळ. त्यांनी कशासाठी झाला आहे, कोणत्या ग्रंथासाठी त्यांना मिळालेला आहे? विंदांचे गद्यरूप. त्यांना साहित्य पुरस्कार कशासाठी मिळाला? सुधीर रसाळ. ग्रंथ त्यांचा ग्रंथ कोणता आहे? विंदांचे गद्यरूप. संस्था कोणत्या संस्थेकडून देण्यात आला आहे? साहित्य अकादमी भारत सरकार अंतर्गत त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. कोणाला मिळालेला आहे? सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2024. त्याचं उद्दिष्ट काय बघा? भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींना गौरविणे. काय त्याचं उद्दिष्ट? भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींना गौरविणे. त्याची स्थापना कधी झाली या पुरस्काराची? 1954 साली. आणि पुरस्कार स्वरूप काय आहे? शाल, ताम्रपत्र व 1 लाख रोख रक्कम. हे लक्षात ठेवायचं आहे. पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर शाल आणि ताम्रपत्र व 1 लाख रोख रक्कम आहे. त्याची स्थापना पण लक्षात ठेवायची. 1954 साली त्याची स्थापना झाली आहे. त्याचं महत्त्व काय आहे? महत्त्व कशासाठी? त्याचं महत्त्व काय आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कशासाठी दिला आहे? भारतातील सर्वात प्रतिष्ठित साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार आहे. म्हणजे हा कुठल्या क्षेत्रातील पुरस्कार आहे? तर साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार आहे. हे तुम्ही सर्व माहिती खूप अतिशय तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण आज 10 पुरस्कारांची माहिती बघणार आहोत. त्यामुळे हे पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. विजेते साहित्य अकादमी पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवला. कुणाला मिळाला? सुधीर रसाळ. संस्था आहे साहित्य अकादमी आणि उद्दिष्ट त्याचं काय आहे? भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींना गौरवणे. स्थापना कधी झाली? 1954. पुरस्कार स्वरूप काय? शाल, ताम्रपत्र व 1 लाख रोख रक्कम. त्याचं महत्त्व काय आहे? साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार आहे, सर्वात प्रतिष्ठित. चला आपण पुढचा पुरस्कार बघूया. पुढचा पुरस्कार काय आहे? विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. त्याचे विजेते कोण आहे? रावसाहेब बोराडे. ह्याच्यावर मी लास्ट तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे आपली मेमरीमध्ये फिट करून घ्या कुठला पुरस्कार कोणाला दिलेला आहे. त्याचा विजेता कोण आहे? विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला दिला आहे? तर रावसाहेब बोराडे यांना. कुठल्या संस्थेकडून दिला आहे? महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेकडून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याचं उद्दिष्ट काय आहे बघा? महाराष्ट्रीय साहित्यातील दीर्घ व उल्लेखनीय योगदानासाठी, त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. कुठल्या संस्थेने दिला आहे? महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यातर्फे. त्याचं महत्त्व काय? मराठी साहित्यातील अत्यंत मानाचा सन्मान आहे. म्हणजे जर आपल्याला एखाद्या गोष्टी सन्मान केला तर त्याची अजून उन्नती व्हायला, प्रगती व्हायला मदत होते. म्हणून हा मराठी साहित्यातील अत्यंत मानाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार दिला जातो. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. त्याची रक्कम किती आहे? तर 3 लाख व स्मृतिचिन्ह. त्या बक्षिसामध्ये काय दिलं जातं? त्या पुरस्कारामध्ये तर 3 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह दिलं जातं. त्याचं विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे विजेता कोण आहे? रावसाहेब बोराडे. संस्था काय आहे? महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे. उद्दिष्ट काय आहे? दीर्घ उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. महत्त्व काय आहे? मराठी साहित्यातील अत्यंत मानाचा सन्मान. रक्कम काय आहे? 3 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह. चला आपण पुढचा पुरस्कार बघूया. पुरस्कार आहे BCCI क्वालिफिकेशन पुरस्कार 2023-24. विजेता कोण आहे? जसप्रीत बुमराह. संस्था कुठली आहे? भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI. हे तुमच्या क्रिकेटचं सगळ्यांच्याच लक्षात राहणार. कोणाला दिलं आहे? BCCIनं. कुठल्या संस्थेने दिलं आहे? तर BCCI संस्थेनं. उद्दिष्ट भारतीय संघातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा गौरव करणे. त्याचं उद्दिष्ट काय होतं? तर भारतीय संघातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा गौरव करणे. त्याचं महत्त्व काय? क्रिकेट क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानापैकी हा एक सन्मान म्हणून दिला गेला आहे. चला पुढचा पुरस्कार आपण बघूया. चौथा पुरस्कार आहे ICC सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी 2024. हा कोणाला दिला आहे? तर जसप्रीत
बुमराला. हा पण कोणाला दिला आहे? जसप्रीत बुमराह. संस्था कुठली आहे? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC. उद्दिष्ट काय आहे त्याचं? वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर जसप्रीत बुमराहला. महत्त्व काय आहे? जागतिक स्तरावरचा सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट पुरस्कार हा आहे. सर्व पॉईंट तुम्ही लिहून घ्यायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी खूप सोपं जाईल, फास्ट रिव्हिजनसाठी परीक्षेच्या वेळेस. चला, पुढचा पुरस्कार आहे जनस्थान पुरस्कार 2025. त्याचे विजेते कोण आहेत? विजेता आहेत सतेज आळेकर, नाटककार व दिग्दर्शक आहेत ते. संस्था कुठल्या संस्थेकडून हा पुरस्कार दिला आहे? कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक. स्थापना कधी झाली त्याची? 2002 साली. उद्दिष्ट काय होतं? मराठी नाट्य आणि साहित्यातील दीर्घ योगदानासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. त्याची रक्कम किती होती? 1 लाख आणि मानपत्र आणि स्मृतिचिन्ह. 1 लाख मानपत्र स्मृतिचिन्ह. पुरस्कार आहे छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार 2025. विजेते गीत आहे अनादी मी अनंत मी, लेखक विदा सावरकर. तुम्ही लिहून घ्यायचे पॉईंट. संस्था कोणत्या संस्थेकडून दिला आहे? महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ ह्या संस्थेकडून दिला आहे. उद्दिष्ट काय आहे? देशभक्तीपर प्रेरणादायी गीतांना गौरविणे. देशभक्तीपरची गीतं आहेत त्यांना गौरविण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. महत्त्व काय? राज्यस्तरीय सांस्कृतिक सन्मान. चला, पुढचा आपण पुरस्कार बघूया. सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2025. संस्था कुठली आहे? भारत सरकार गृहमंत्रालयाद्वारे भारत सरकारच्या गृहमंत्रालयात हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. विजेती संस्था आहे INCOIS म्हणजेच इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. उद्दिष्ट काय आहे त्याचं? आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. महत्त्व काय आहे? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. 8वा पुरस्कार बघा. 34वा व्यास सन्मान 2024. विजेते आहे सूर्यबाला. ग्रंथ कुठला आहे बघा? कौन देश कौन वासी वेणू की डायरी. संस्था कुठली आहे? KK बिर्ला फाउंडेशन. स्थापना बघा 1991. उद्दिष्ट हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्यासाठी हा पुरस्कार दिला गेला आहे. रक्कम आहे 4 लाख रुपये. महत्त्व हिंदी साहित्यातील सर्वोच्च सन्मानापैकी एक हा सन्मान मानला जातो. विजेते कोण आहे? सूर्यबाला. चला, पुढचा पुरस्कार आपण बघूया. गदिमा पुरस्कार 2024. विजेते कोण आहे? आशा काळे. संस्था कुठली आहे? गदिमा प्रतिष्ठान पुणे. उद्दिष्ट मराठी गीत लेखन उद्दिष्ट आहे मराठी गीतलेखन, साहित्य, संगीत किंवा चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी. रक्कम आहे 1 लाख आणि स्मृतिचिन्ह. पुढचा पुरस्कार आहे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार 2023. विजेते आहे नीलिम कुमार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आसामिया कवी म्हणून यांचं दुसरं नाव आसामिया कवी. संस्था कुठल्या संस्थेतर्फे देण्यात आला आहे? यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व कुसुमाग्रज प्रतिष्ठान. उद्दिष्ट काय आहे? भारतीय भाषांमधील साहित्य सेवेबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरव. रक्कम काय आहे त्या पुरस्काराची? 1 लाख आणि स्मृतिचिन्ह व मानपत्र. तर हे होते 10 पुरस्कार. त्याच्यावर आपण काही प्रश्न बघूया. चला, पहिला प्रश्न आहे, तुमचे मेमरी चेक करा. आता आपण पुरस्कार आणि त्याची सर्व माहिती पाहिलेली आहे, त्यामुळे तुम्ही प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणी जिंकला? पर्याय आहेत रावसाहेब बोराडे, सुधीर रसाळ, सुदर्शन आठवले, प्रदीप पोकरे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक बी सुधीर रसाळ. दुसरा प्रश्न आहे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बघा, सतीश आळेकर, रावसाहेब बोराडे, सुरेश सावंत, विनोद कुमार शुक्ला. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? रावसाहेब बोराडे. आपला प्रश्न तिसरा आहे BCCI पॉली उमरीगर पुरस्कार 2023-24 कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन आहेत विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, MS धोनी. तर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी जसप्रीत बुमराह. प्रश्न क्रमांक 14 आहे जनस्थान पुरस्कार 2025 साठी कोणाची निवड झाली आहे? जनस्थान पुरस्कार ऑप्शन आहेत सतीश आळेकर, निलीम कुमार, आशा काळे, मिशेल बॅचलेट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सतीश आळेकर. पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 5वा प्रश्न आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? ऑप्शन आहे डोनाल्ड ट्रम्प, मिशेल बॅचलेट, नितीन गडकरी, मारियांगेला हंगरिया. तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे. अशा प्रकारे आपण 10 पुरस्कार आणि त्याच्यावरील माहिती बघितलेली आहे आणि त्याच्यावर 5 प्रश्न घेतले. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं. उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा.